नमस्कार, मी विशाल परदेशी. बेधडक या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, गेल्या 48 तासात आपण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जे काही घडलं ते सगळं बघितलं. म्हणजे शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जावं नाही जावं, आणि त्यातच अजित पवारांनी अचानक त्यांच्या आमदारकीचा दिलेला राजीनामा. यावरनं राष्ट्रवादीच्या गोटात जे काही घडलं, सगळ्यांना प्रतीक्षा होती या सगळ्या नाट्यानंतर किंवा या घडामोडीनंतर की आज अजित पवार पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय बोलतात. त्या अगोदर सिल्वर ओक त्यांच्या निवासस्थानी, शरद पवारांच्या निवासस्थानी 1.5 तास पवार कुटुंबियांची चर्चा झाली, हितगुज पार पडलं. आणि आज पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार भाऊक झाले. काय ते नेमकं बोलले हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण या सगळ्या घडामोडींचा राजकीय फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं. आणि त्याच प्रश्नाच्या वेगवेगळ्या बाजू आज आपण बेधडकमध्ये तपासणार आहोत. आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी मोकळेपणाने संवाद साधला. ते भाऊकही झाले. भाऊक होत असताना ज्या बँकेमध्ये खरं तर 12,000 कोटींच्या ठेवी आहेत, तिथे 25,000 कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो असा दावा त्यांनी केलेला आहे. बघूयात काय म्हणते त्यांनी. सुंदर झाले, चांगलं. या सगळ्याच्या संदर्भामध्ये मी माझी मानसिकता तयार ठेवली होती आणि तिथनं राजीनामा दिल्यानंतर मी माझंच म्हणजे चला तर कुठंतरी शांतपणे जरा बसावं म्हणून मी एका ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं थांबलो. ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यातनं दुसरं काही त्याच्या पाठीमागचं कारण नाही आणि ग्रहकलह वगैरे काही नाही. सगळ्या मी एकत्रपणे ठीक आहे, आमच्या परिवारातले काही जण निघून गेले, त्याबद्दल दुमत नाही, दुःख आहे, वेदना आहेत की आम्ही इतके वर्ष काम करत असताना आमचे जीवाभावाचे सहकारी आमच्यापासून बाजूला गेले. मी माझ्या मनाला सांगतो की कुठंतरी आपण कमी पडलो म्हणून हे गेले. आम्ही त्यांना आमच्या जवळ ठेवायला यशस्वी झालो नाही असं सांगून मी कधी, तुम्ही बघा, हे गेलेल्यांपैकी एकावर पण मी टीका केली नाही. ठीक आहे, गेले, त्यांना योग्य वाटलं ते गेले. 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. हे सगळं बघत असताना मी विचार करायचो की ज्या बँकेमध्ये 11.5 ते 12,000 कोटीच्या ठेवी आहे, डिपॉझिट आहे, त्या बँकेमध्ये 25,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा होईल. आणि पत्रकार मित्रांनो, जर एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असता तर ती बँक अस्तित्वात राहिली असती का. आत्ताच मधी एक बँक अडचणीमध्ये आली, आता 6 महिन्यात 10,000 रुपये काढायला परवानगी RBIने दिली, अशा बातम्या मी आजच वाचल्या. आणि हे सगळं होत असताना कुणी उठायचं आणि कुठलीही किंमत त्या ठिकाणी टाकायची. आपण पाहिलं की एकाच व्यासपीठावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे हे दिग्गज नेते एकत्र आले होते, ज्यात अजित पवार बोलताना भाऊक झाले. त्यांनी बरेचसे खुलासे केले आणि शिवाय पत्रकारांना देखील म्हटलं की तुम्हीच या सगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत किंवा जे आरोप माझ्यावरती लावले जात आहेत याबद्दल तुम्ही शोधपत्रकारिता करा आणि त्याचा तपासच तुम्ही लावा, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलेलं आहे. चर्चा करूयात आपण एकूणच या सगळ्या घडामोडींना घेऊन. याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट आणि आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड. मी सुरुवात महेश सरांपासून करणार आहे. सर, आपण पाहिलं नेमकं काय घडलं. म्हणजे अजित पवार आज भाऊक झाल्याचं आपण बघितलं. ते हतबल झाले असं मी म्हणणार नाही, पण त्यांनी आज मोकळेपणाने संवाद साधला. कारण कालपर्यंत ज्या काही चर्चा होत होत्या त्यानंतर नेमकं यातलं उत्तर काय हे शोधण्याचा प्रयत्न सगळेच करत होते. हे उत्तर आज मिळालं असं म्हणूयात आपण. नाही, उत्तर मिळालेलं नाही आहे, परंतु एकूण त्यांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडलेला आपल्याला दिसतोय. ज्या पद्धतीने काल शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार की न जाणार, त्यांनी नंतर घेतलेला निर्णय आणि त्या एकूण त्यामुळे निर्माण झालेली वातावरण निर्मिती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानकपणे अजित पवार यांनी फेकलेला राजीनामा, वास्तविक तसं बघितलं तर त्या राजीनाम्याला तसा काही अर्थ राहिलेला नाही आहे. निवडणूक अवघी 3 आठवड्यावर आलेली आहे, परंतु त्या सगळ्या पार्श्वभूमीवर
त्यांनी जो राजीनामा टाकला त्यामुळे निर्माण झालेला एक वेगळ्या प्रकारचा तणाव विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, कारण खुद्द शरद पवार यांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा देताना मला विचारलं नव्हतं, मला सांगितलं नव्हतं आणि केवळ आपल्या मुलाच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार यांना निरोप दिलेला होता की आपण राजीनामा द्यायचं ठरवलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यानंतर अजित पवार यांनी गायब होणं, नॉट रिचेबल, राज्याचे इतके महत्त्वाचे राजकीय नेते जवळपास 24 तासांसाठी सगळ्यांपासून संपर्क सोडून दूर राहिलेले होते. आता त्यांनीच तो खुलासा केलेला आहे की ते मुंबईतच होते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक महत्त्वाचे दिग्गज नेते, शरद पवारांचे लेफ्ट हँड राईट हँड म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं, असे विजयसिंग मोहिते पाटील असतील, पद्मसिंह पाटील असतील आणि अनेक अनेक महत्त्वाचे नेते पक्ष सोडून गेलेले आहेत. पक्षाला जी एक स्थिती होती, एक मजबूत स्थिती होती, ती स्थिती बाजूला पडलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे बलस्थान होतं, सहकारी चळवळ, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या आणि एकूणच सहकार क्षेत्रामध्ये दबदबा असलेले नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक ताकद होती राज्याच्या राजकारणामध्ये. परंतु या शिखर बँक प्रकरणामध्ये त्या अस्तित्वाला सुरुंग लागल्यामुळे ते पूर्ण आणि त्यांचे जे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करते झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक होती ती बैठक उचकटून गेलेली होती. आणि ती बैठक पुनरपी व्यवस्थित बसवण्यासाठी अन्य कोणी पुढे येण्याच्या ऐवजी खुद्द शरद पवार पुढे आले. आणि हा सगळा जो 48 तासातला घटनाक्रम जर आपण बघितला तर शरद पवारांनी वयाच्या 80व्या वर्षी दिग्गज राजकारण्याच्या स्टाईलमध्ये जी काही खेळी खेळली त्या खेळीचं सगळं जे रूपांतर आता कुठपर्यंत येऊन ठेपलेलं आहे हे अवघ्या महाराष्ट्राने विशाल बघितलेलं आहे. बरोबर सर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जयदेव गायकवाड आपल्याबरोबर, त्यांना आपण विचारूयात की तुम्ही जसं म्हणालात की एक प्रकारे तणाव होता पक्षात, कारण दिग्गज नेते खरं पक्ष सोडून गेले, पण अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि काही प्रमाणात का होईना हा तणाव निवळला आहे का? म्हणजे जयदेव गायकवाडजी, आपल्याला काय वाटतं, आपण कसं बघताय आज आपल्या नेतृत्वाने पत्रकार परिषद घेतली, ते भाऊकही झाले, काही खुलासे त्यांनी केले? हो, निश्चितच. आज खरं म्हणजे काल संध्याकाळपासून तर संपूर्ण पक्षामध्ये एक प्रकारची एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती दादांच्या राजीनाम्यानंतर. आणि सतत मीडियामधून येणाऱ्या बातम्यातून त्याला अजून एक सातत्याने एक लोकांच्या शंका वाढत होत्या की कुठला असा कौटुंबिक कलह आहे, काय घडले नेमकं, कुठल्या प्रकारचं राजकारण चालू आहे आणि दादासारखा माणूस नाराज का आहे, कुठला कौटुंबिक कलह आहे वगैरे, या सगळ्या अशा संदर्भाच्या बातम्या येत असल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता प्रचंड अस्वस्थ झाला. खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो परदेशी की साहेबांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आता असं एक चित्र पाहिलं की एक शून्यातून ते जग निर्माण करू शकतात. म्हणजे मधल्या काळामध्ये आपण अगोदर वर्णन केल्याप्रमाणे की पक्षाची अशी परिस्थिती होती, एकामागे एक मोठे मोठे दिग्गज नेते जात असताना साहेबांनी ज्या पद्धतीने गेल्या 15 दिवसामध्ये आपण पाहिलं की त्यांचं एक वेगळं रूप पाहिलं की जे वे आउट ऑफ नो वे, म्हणजे जिथे मार्ग संपला त्यातूनही नवीन मार्ग शोधताना आपण पवार साहेबांना पाहिलं आणि पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्र चित्र पुन्हा एकदा बदललं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असं पुन्हा एक नवचैतन्य निर्माण झालं. साहेबांचं प्रचंड एक तरुण वर्ग पुढे आला आणि साहेबांचं स्वागत करायला लागला आणि सगळ्यांना विसरायला लागले की जे कुणी गेले ते गेले, परंतु पुन्हा आम्ही पक्ष उभा करू. आणि या पार्श्वभूमीवर दादांचं एक मी असं वर्णन करेल की एक प्रचंड ऊर्जा असलेलं आणि एक कर्ते पण असलेलं एक नेतृत्व आहे. आमच्या पक्षाचं ते एक बॅकबोन आहे. म्हणजे साहेबांच्या सगळ्या ज्या भूमिका असतात, साहेबांचे विचार असतात, त्याची अंमलबजावणी करणारा नेता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण, तर पदाधिकारी इतर सर्व मान्यवर आहेतच, परंतु एक जबाबदारीने साहेबांचा आणि पक्षाचा कार्यक्रम राबवण्यामध्ये दादा एक नंबर म्हणजे फार मोठा अग्रभागी राहून पुढाकार घेतात. अनेक तुम्ही कार्यक्रम घ्या. म्हणजे मधल्या काळामध्ये साहेबांनी आदेश दिला
की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हल्लाबोल आंदोलन सुरू करा. आणि तुम्ही पाहिलं की पाहता पाहता 6 महिन्यामध्ये अख्खा महाराष्ट्र दादांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या अनेक सर्व दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रचंड मोठं आंदोलन केलं की एक नाही, ते लाखाच्या ठीक आहे. सभा सुरू नाही, आहे. जयदेवजी, म्हणजे ते असं ठीक एक आहे. दादांचं एक नेतृत्व आहे मला की काय जे म्हणायचं? नेतृत्व प्रचंड ऊर्जा असलेलं पण नेतृत्व. यातनं राजकीय फायदा होणार तर आहे अशा राष्ट्रवादी प्रकारे काँग्रेसला. दादा जेव्हा काहीतरी राजीनामा देतात निश्चितपणे राजकीय फायदा होणार. कारण आता आम्ही एवढे आनंदी आहोत की कुठल्या प्रकारचा कुटुंब कलह नाही आणि राजकीय देखील कुठल्या प्रकारचे मतभेद नाही. आणि दादांनी स्वतः अतिशय भावूक होऊन जेव्हा त्यांनी सांगितलं की माझा म्हणजे कुठल्याही प्रकारचे मतभेद नसताना केवळ साहेबांच्याबद्दल ज्या पद्धतीने साहेबांना या सहकारी बँकेच्या निमित्ताने ज्या यातना मिळाल्या तर त्याच्याबद्दल त्यांना खूप वाईट वाटलं, दुःख वाटलं आणि त्यांनी तो राजीनामा दिला. असं एक पुन्हा एक वेगळ्या ऋणानुबंध सांगणारं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पुढे आलं. आपण मला भालचंद्र शिरसाट मी विचारायचं त्या आहे. तोच निमित्ताने प्रश्न. खरं म्हणजे पुन्हा पुढे एक सांगू इच्छितो की जयदेवजी मी येईन आपल्याकडे परत. राजकीय फायदा होणार आहे याचा कोणाला म्हणतो? हा राष्ट्रवादी काँग्रेसला? अच्छा अच्छा. नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत घरातला मामला आहे. त्याच्यात भारतीय जनता पार्टीने टिप्पणी करण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे मी काही प्रवक्ता म्हणून बोलणारही नाही त्याबद्दल. पण आपले संपादक म्हात्रे साहेब जे म्हणत होते जी काही राजकीय खेळी केली, खेळी हा तुमचा शब्द आहे, त्या खेळीवरती बोळा फिरवला काय असं ते बोलले नाहीत. म्हणजे असं कुठेतरी त्यांच्या ओठावर आलेलं माझ्या ओठी मी सांगतोय. तर खेळीवर बोळा फिरवला काय अशी जी परिस्थिती गेले 22 तास म्हणजे खरोखरच भ्रष्टाचाराच्या झालेल्या आरोपाने उद्विग्नता आली असेल आणि राजीनामा दिला असेल हे शक्य आहे. उद्विग्नता आली, राजीनामा दिला आणि ताबडतोब प्रेससमोर येऊन मी या कारणासाठी राजीनामा दिला असं छातीटोकपणे सांगणं आणि 22 तास फोन बंद करून नंतर ते सांगणं याच्यातला फरक महाराष्ट्रातली जनता ओळखेल. आणि राष्ट्रवादीला शक्ती आली का? काल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते, काहीशी संजीवनी आली का? तर ही राष्ट्रवादीची शक्ती आहे की भ्रष्टाचाराची भक्ती आहे याचा फैसला 21 तारखेला जनतेच्या न्यायालयात होईल. महेश सर, अजितदादांचे अश्रू राष्ट्रवादी काँग्रेससाठी अंगार ठरतील का? अश्रूंची झाली फुले नाटक महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु त्यांची जी प्रामाणिक भावना आहे ती आपण समजून घेऊ शकतो. कारण मग आपण लाल्याच्या भूमिकेत बघताय का? अजित पवारांना लाल्याच्या भूमिकेत बघताय का? नाही, मी फक्त एवढंच म्हणतो की एक आपण म्हणजे राजकारणी असले तरी ती माणसं आहेत आणि अनेक वर्ष म्हणजे अजितदादा आता 60च्या जवळ आलेले आहेत आणि त्यांचे काका पवारसाहेब हे 80च्या घरामध्ये आहेत. तर या मंडळींनी राज्याच्या राजकारणामध्ये विकासासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रामाणिक भावनासुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी ज्या पद्धतीने भावूक होऊन जे सांगितलं की आपल्या काकांना या सगळ्या प्रकरणाचा त्रास झाला, याचं मला दुःख झालं, हे आपण समजू शकतो. कारण त्यांचं कोणत्याही पुतण्याला आपल्या काकाला आपल्यामुळे विनाकारण त्रास झाला तर तो तशा पद्धतीने वागेलच. याच्या आधीसुद्धा त्यांनी जी विधानं केली होती, ज्या प्रकरणांमध्ये ते अडकलेले होते, त्याच्यासाठी अजितदादांनी आत्मक्लेश करून घेतलेले आहेत. त्यामुळे आत्ता त्यांनी भावूक होऊन जे सांगितलं तो त्यांच्या स्वभावाचा एक पैलू म्हणून आपण त्याच्याकडे बघूया. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी त्याचा फायदा कितपत होईल हे मला स्वतःला आता इथे सांगता येणार नाही. कारण निवडणुकीचं राजकारण वेगळं असतं आणि व्यक्तिगत संबंधातील भावना व्यक्त करणं हे वेगळं असतं. पण याच्यात एक विशाल मला खूप वेगळा पैलू गेल्या 48 तासातल्या घटनाक्रमांमध्ये दिसतोय. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत फार क्वचितच भावनिक राजकारण केलेलं आहे. त्यांचं राजकारण हे मुद्द्यांवर होतं, संघटनेतल्या त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वावर होतं. भावनिक राजकारण महाराष्ट्रामध्ये जर जास्त करून कोणी केलं असेल, भावनिक मुद्दे जर कोणी समोर आणले असतील
तर ते शिवसेनेने आणि मनसेने. परंतु आता शरद पवार हे भावनिक राजकारण वेगळ्या पद्धतीने करताना दिसत आहेत आणि हे भावनिक राजकारण त्यांना यश देईल की नाही बरोबर. याबाबत म्हणजे निकाल जसं शिरसाट सर बोलले की 21 तारखेलाच लागणार आहे, 21 तारखेला मतपेटीत बंद होणार आहे, त्यामुळे आपण घाई करून बोलण्यात काय अर्थ नाही. मला जयदेव गायकवाडांकडे पुन्हा एकदा जायचं आहे. थोड्या वेळपूर्वी बोलताना भालचंद्र शिरसाट यांनी उल्लेख केला की राष्ट्रवादीची शक्ती की भ्रष्टाचाराबद्दलची भक्ती. काय उत्तर आहे आपल्या याच्याबद्दल? नाही, हे भाजपच्या लोकांचं हेच मोठं वैशिष्ट्य. गेले अनेक वर्षापासून 2014च्या अगोदरपासून भाजपने एक कलमी कार्यक्रम हा राष्ट्रवादीच्या बद्दल जर राबवला असेल तर प्रचंड बदनामी करणे, की ज्या बदनामीला कुठलाही आधार नाही. आपण पाहिलं की 2014 पूर्वीच्या या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सिंचन घोटाळ्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या घोटाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करण्याचा जो कार्यक्रम आखला होता, मला सांगा त्यापैकी एकदा तरी घोटाळ्याबद्दलची त्यांनी निश्चितपणे चौकशी करून तो सिद्ध केलाय का? एकही घोटाळा सिद्ध केला नाही. आज तुम्हाला सांगतो, या शिखर बँकेच्या निमित्ताने मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो, शिरसाटांना प्रश्न विचारू शकतो की शिखर बँकेमध्ये पवार साहेबांचं नाव गोवलं कसं? इथे तर प्रत्यक्ष राजकारण दिसतं ना. संपूर्ण पक्षाच्या भोवती एक प्रकारच्या एक संशय निर्माण करणं आणि ते काही भ्रष्टाचारीच आहेत आणि त्यामध्ये राहिले होते शरद पवार साहेब. म्हणजे पवार अजितदादापर्यंत सर्वांना यांनी बदनाम केलंच गेल्या 5-10 वर्षापासून. परंतु आता या शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या निमित्ताने ते पवार साहेबांचं नाव कसं आणलं ते आज दाखवू शकतात का? प्रायमा फेसी काय आहे का? रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? कुठं डॉक्युमेंट्स? असं नसताना देखील मात्र ते इतक्या शिताफीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये असं एक वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे की जणू काही शिखर बँकेमध्ये 25,000 कोटींचा घोटाळा झाला आणि त्याच्यामध्ये अजितदादा आणि 77 लोक आणि त्याच्यामध्ये शरद पवार साहेब आहेत. मला सांगा की हे जर निखालच हे निश्चितपणे खोटं ठरणार आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये ते आमची बदनामी करून राहिलेले आहेत. त्याच्याबद्दलची खरं आता जनता देखील विचार करते, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जयदेवजींना मी आठवण करून देऊ इच्छितो, मी ईडी किंवा EOWचा प्रवक्ता नसलो तरी माझ्याकडे जी प्राप्त माहिती आहे त्यानुसार ही जी FIR रजिस्टर झालेला आहे तो न्यायालयाने 22 ऑगस्ट 2019. अरे FIR रजिस्टर होणं म्हणजे काय? गुन्हा सिद्ध होणं काय? नाही ना, कुठे म्हटलं मी? FIR रजिस्टर होणं म्हणजे काय? गुन्हा सिद्ध झाला काय? FI कुणी खोटा पण अनेक FI खोटे असतात. मी वकील आहे, मला माहित आहे. ॲलिगेशन खोटे असू शकतात. तेव्हा मी बोलत असताना आपण ऐकण्याची मानसिकता ठेवा. नाही, बोला पण तुम्ही FIRचा आधार घेताय. थोडासा आपण भाऊक झाला. नाही, FIRचा आधार घेताय. एका वाईट फेज मधून जाताय. भाऊक नाही. आपल्याबद्दल मला मी वकील आहे. आपल्याबद्दल सहानुभूती आहे, पण जी वस्तू नाही, अजिबात नाही. वी विल ओव्हरकम. आम्ही तुम्हाला लवकरच आता घोडा मैदान जवळ आहे, सहानुभूती आहे. पण जरा माझा एका वस्तुस्थितीचं विश्लेषण करतोय. 22 ऑगस्टला न्यायालयाने जे निर्देश दिले, जे FIR घ्या, त्याप्रमाणे EOWने FIR घेतला आणि जेव्हा 100 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचाराचा मॅटर असतो ऑटोमॅटिकली तो ईडीकडे गेला. आणि न्यायालयात जेव्हा केस आली तेव्हा न्यायालयात जी निष्कर्ष निघाले, न्यायालयाची जी टिप्पणी आहे त्याच्यात 23 ठिकाणी या घोटाळ्यामध्ये या कर्ज वाटपामध्ये शरद पवार साहेबांचा इन्फ्लुएन्स असण्याची शक्यता आहे असं निरीक्षण 23 ठिकाणी न्यायालयाने नोंदवलंय. निरीक्षण आहे, चौकशी व्हायला लागेल. हे निरीक्षण नोंदवलं. तक्रारदाराने जी 75-77 नावं दिली त्याच्यामध्ये पवार साहेबांचं नाव आहे आणि कोर्टाने स्पष्ट सांगितलं याचिकाकर्त्यांनी ज्यांची नावं दिली त्या सर्वांवरती FIR रजिस्टर करा. FIR रजिस्टर केला म्हणजे तो गुन्हेगार होत नाही, त्याची चौकशी होते. फार मोठी प्रोसेस आहे. पण तसं असताना सुद्धा कुठली नोटीस नसताना ही जे राजकीय खेळी किंवा नौटंकी म्हणायला लागेल जी केली, मीच जातो ईडीकडे, अहो तुम्हाला बोलवलं नाही, बिन बुलाये मेहमान. आता तुम्ही देखील शब्द तुम्ही जे बोलतात ना हे अशा प्रकारचे शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. नौटंकी वगैरे तुम्ही तुमच्या राष्ट्रीय पुढाऱ्याबद्दल अशा प्रकारे जर तुम्ही कोणी बोललो आम्ही कशाबद्दल ऐकून घेणार आहे? हे शब्द तुम्ही मागे घ्या. नौटंकी वगैरे बोलणं, अरे तुम्ही सत्ताचा आरोप केलेला आहे. ही जी FIR म्हणजे काय आणि न्यायालयाचा आधार घेताय तुम्ही. नौटंकी मी काय न्यायालयाने सांगितलंय
अहो, मी अलीकडच्या ग्रामीण भागातला काळामध्ये माणूस आहे. अलीकडच्या गावठी काळामध्ये माणूस आहे. ते अलीकडच्या म्हात्रे काळामध्ये साहेब मी पुणे सांगतो मुंबईतले माझा ऐकून घ्या. तुम्ही ते- चुकीचं ते बोललात तर आम्ही नाट्य ऐकून घेणार नाही. नौटंकी नौटंकी हा तुम्ही नौटंकी हा कशाबद्दल मराठी बोलला? शब्द नाहीये. कसली नौटंकी आहे? नौटंकी हा कुणाला अजिबात बोलला मराठी शब्द नौटंकी? नाही. आहे का? उर्दू आहे नाही, का? उत्तरेमध्ये तमाशासारखं जे नाटक नाही, असतं त्याच्यासाठी नौटंकी तो तुम्ही वापरला शरद जातो. पवार साहेबांनी मला नौटंकी माहिती केली. नाही. पवार मी साहेबांनी ग्रामीण नौटंकी भागातला केली असं असल्यामुळे तुमचं म्हणणं माझ्या आहे. तोंडात काय आला बोलताय शब्द तुम्ही? वापरला. तुम्ही हे जबाबदारीने भावना बोला. एकच आहेत. नाट्य आहे की काय म्हणजे चला नौटंकी हा शब्द ठीक आहे, मी मग परत तुम्ही तो घेतो. शब्द मागे घ्या. घेतला, नौटंकी मागे शब्द घेतला, परत घेतला, घेणार नाही. घेतला. नौटंकी शब्द नौटंकी म्हणजे आपल्याला आता लागलेला आहे हा परत घेतो पण नाट्य शब्द मागे घ्या. नाट्यमय खेळी नाट्यमय खेळी म्हणू आपण हा. कारण नाट्यमय जी खेळी केली खरं म्हटलं तर याची काही आवश्यकता नव्हती. राजसाहेबांना जेव्हा ईडीने समन्स देऊन बोलवलं राजसाहेब गेले आणि जे काय झालं ते स्वाभाविक होतं. पवार साहेबांना बोलवलंच नव्हतं. काहीही संबंध नाही. चौकशी करायची की नाही ईडीचा निर्णयही नाही. स्वतःहून जाणं आणि तेही निवडणुकीच्या तोंडावर. भाजपने नाही FIR दाखल केलं, कोर्टाने दाखल केलेलं आहे. कोर्टाने केलेलं आहे आणि कोर्टाने परदेशी केल्यावर ते साहेब, डिले करण्याचा अधिकार आणि टाइम लिमिट मध्ये करा कोर्टाने सांगितलं म्हणजे डिले करण्याचा अधिकार भाजपला नाही. पण अशा- ही खेळी तुमच्याकडनं केली जाते अशी चर्चा केली जाते राष्ट्रवादीच्या कसली वगैरे. खेळी काय म्हणजे जर कोर्टाने सांगितलं 22 ऑगस्टला टाइम फ्रेम मध्ये करा सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला टाइम फ्रेम मध्ये FIR रजिस्टर झाला बरोबर. टाइम फ्रेम मध्ये सगळं काही झालेलं आहे आणि त्यानंतर पुढची कारवाई केली असती अरेस्ट केला असता तर तुम्ही म्हणू शकला असतात एवढी घाई काय आता होती पण तसं काही नव्हता. स्वतःहून सो मोठो जर जात असतील आणि ते सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर तर हे राजकीय नाट्यमय खेळीच आहे. ही राजकीय नाट्यमय खेळी आहे का हे भावनेचं राजकारण आहे का असे वेगवेगळे पैलू खरं तर या चर्चेच्या या भागात आपल्याला पुढे येताना दिसत आहेत. ब्रेकनंतर आपण आणखीन चर्चा करणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत की आता यापुढे हे भावनेचं राजकारण किंवा ज्याला नाट्य म्हटलं जात आहे पुढे जाऊन काय वळण घेऊ शकतं. याचा राजकीय फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. शोधूयात. वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकपाल. नमस्कार. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते धनंजयराव मुंडे आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मी तुमचं स्वागत करतो या चर्चेमध्ये. आणि पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो आहे की ज्या पद्धतीने गेले 2 दिवस महाराष्ट्राच्या जनतेने एक अभूतपूर्व घटनाक्रम बघितला आणि या सगळ्या नाट्यावर अजित पवारांच्या पत्रकार परिषदेने आता काही प्रमाणात पडदा टाकलेला आहे. हे सगळं जे नाट्य रंगलं याच्यामध्ये शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा घेतलेला निर्णय त्यानंतर त्यांना तिथे न जाता येणं आणि त्याच्या पाठोपाठ अजित पवार यांनी फेकलेला राजीनामा आणि त्यांनी या सगळ्या वातावरणापासून स्वतःला अलिप्त ठेवणं जवळपास 22 तास आणि त्यानंतर प्रकट होऊन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या भावनांना वाट करून देणं हे सगळं जे नाट्य रंगलेलं होतं हे नाट्य जे काय आहे याचं स्क्रिप्ट कोणी लिहिलेलं होतं? मुळामध्ये आता ईडीनी कारवाई केली ही स्क्रिप्ट कुणाची? ईडीने कारवाई करताना ज्या MSC बँकेच्या संदर्भात मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यामध्ये FIR केली पाहिजे. सरकारकडून हे सांगण्यात आलं, EOWनी हे सांगितलं कोर्टामध्ये किंवा याच्यात FIR होऊ शकत नाही कारण FIR करायच्या अगोदर सहकारी अधिनियमानुसार जे काही कायदे आहेत त्या कायद्यातून कारवाई करणं आवश्यक आहे. पण EOWनी याबाबत काहीही EOWचं याबाबत कोर्टाने काही ऐकलं नाही आणि FIR करा म्हणून निर्णय दिला. हायकोर्टामध्ये दाद मागितली. शुक्रवारी हा निर्णय आला. मध्ये शनिवार रविवार आला आणि सांगितलं की 5 दिवसाच्या आत FIR करा. सोमवारी पिटिशन तयार झालं. मंगळवारी फाईल केलं आणि स्वाभाविक आहे की मंगळवारी संध्याकाळपर्यंत जो काही निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा ठीक आहे स्टेटस को नाही मिळाला पण त्याच्यात इतर गोष्टीमध्ये नक्कीच दिलासा मिळाला किंवा याच्यात पुन्हा एकदा EOWनी इन्व्हेस्टिगेशन करावी आणि खालच्या कोर्टामध्ये या सर्व सत्तरदानाचे
जे बेल मागण्याच्या संदर्भात किंवा कोर्टामध्ये दाद मागायचे अधिकार कायम ठेवले. आता मला एक सांगा की आता तुम्ही म्हणताय की ही स्क्रिप्ट कुणी लिहिली. मला एक लक्षात येत नाही की एकीकडं 2015ला तत्कालीन सहकार मंत्र्यांनी सभागृहामध्ये अधिवेशन चालू असताना उत्तर दिलं MSC बँकेच्या संदर्भामधल्या एका प्रश्नावर. आणि त्यात सांगितलं की MSC बँकेमध्ये कर्ज देताना 1088 कोटी रुपयाची अनियमितता झाली. कुठंही घोटाळा नाही, भ्रष्टाचार नाही. अनियमितता म्हणजे काय की एखादा कारखाना NPA मध्ये आहे, पण तिथल्या कारखान्याच्या परिसरातला ऊस त्या कारखान्यात जावा, कारखाना टिकावा, ऊसाला भाव मिळावा, अशा पद्धतीनं काही निर्णय बँकेने घेतले कारखान्याच्या सूतगिरणीच्या बाबतीमध्ये. आता त्यामध्ये म्हणजे एक तर मुळात एक कोर्ट सांगतं की मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका PILवर की आम्ही MSC बँकेसोबत कोलीड बँक आहोत, आम्ही कोलीड बँकेच्या बाबतीत MSC बँकेने ज्यांना कर्ज दिलंय ते MSC बँक वसूल करत नाही. बरोबर. आणि वसूल करत नाही म्हणून PIL केलं, त्याचा निर्णय आला आणि त्या कोर्टाने सांगितलं की याबाबत MSC बँकेने सरकारची परवानगी घेऊन कारखाने विकावेत आणि कोलीड बँकेचे जे काही पैसे ते वसूल करून द्यावेत आणि MSC बँकेचे वसूल करावेत. त्या कोर्टाच्या निर्णयावर सरकारची परवानगी घेऊन कोर्टाचा आदेश MSC बँकेने पाळला आणि कारखाने विकले. हॅलो हॅलो हो ऐकतोय मी मुंडेजी आपलं. बरोबर. आवाज येत हा येतोय, आपला आवाज येतोय, आपण बोला. हा आता ज्या कोर्टाच्या निर्णयावरती कारखाने विकले, वसुली झाली, त्या काळात MSC बँक 285 कोटी रुपयानं नफ्यात आली. त्याच कोर्टात कारखाने चुकीच्या पद्धतीने विकले म्हणून PIL केली. ज्या कोर्टाने निर्णय दिला की कारखाने विका, त्याच कोर्टाने चुकीच्या पद्धतीनं कारखाने विकले म्हणून याबाबत FIR करण्याचा निर्णय दिला. बरोबर आहे. आता एक याच्यामध्ये मूळ विषय असा आहे की पवार साहेबांचं नाव कुठं आहे. पवार साहेब कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये सदस्य नाहीत. बरोबर. आणि आदरणीय पवार साहेबांच्या वर ED कारवाई करते आणि त्यात पवार साहेबांनी 24 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ठीक आहे, EDनी माझ्यावरती जी काही FIR केली आहे त्याबाबत माझं म्हणणं मांडण्यासाठी मी 27 तारखेला 2 वाजता EDच्या कार्यालयात जाणार. आणि त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा सगळा विषय झाला. सरकारच्या वतीनं स्वतः आयुक्त, पोलीस आयुक्त तिथं आले, साहेबांना विनंती केली. EDकडून पत्र आलं की आम्हाला आत्ता तुम्हाला बोलवायचं नाही, गरज भासल्यावर आम्ही तुम्हाला बोलवू. म्हणजे आता गरज भासल्यावर असं मेल स्वतः ED करते, साहेबांना पत्र देते. मग FIR का केली? कुठंच पवार साहेबांचं नाव नाही. आता स्क्रिप्ट कुणी लिहिली? आता आपण संपूर्ण आता विषय असा घटनाक्रम आहे की संपूर्ण या घटनाक्रम सगळ्या- सांगत असताना मुंडेजी, मला एक गोष्ट प्रकर्षाने वाटली तुम्हाला विचारावीसी, ती म्हणजे तुम्ही कारखाने विक्री संदर्भातचा जो मुद्दा सांगितला आणि त्यातून बँकेला 285 कोटी रुपयाचा फायदा झाला हे सुद्धा सांगितलं. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज साखर सम्राट आहेत, सहकार सम्राट आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेतृत्व करणारे मान्यवर नेते आहेत. आपण एक पाहिलं, सातत्याने वर्षानुवर्ष सहकारी साखर कारखाने तोट्यात जातात, बंद पडतात, विक्रीस निघतात, अवसायनात निघतात. आपण जर सरकारी शब्द बघितला तर. परंतु हेच साखर कारखाने, हेच नेते विकत घेतात आणि फायद्यामध्ये चालवतात. त्यांची साखर सुपरमार्केटमध्ये विक्रीला येते, पण सहकारी साखर कारखान्यांना मात्र फायदे होताना दिसत नाही. एक सजग राजकीय नेते म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता आणि कधीतरी प्रामाणिकपणे बोलणार का या विषयावर? मी आपल्याला सांगतो, मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी आत्ताही सांगतोय की ज्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये जे काही गैरकारभार झाला, ते गैरकारभार झाल्यानंतर त्या कारखान्याची व्हॅल्यू ज्या व्हॅल्युएटरनी ठरवली, व्हॅल्युएटर हे सरकारचे आहेत, त्यांनी कारखान्याची व्हॅल्यू ठरवली की बा या कारखान्यावरती 65 कोटीचं कर्ज आहे,
आणि मग त्यांनी व्हॅल्यू ठरवली की आता या कारखान्याची 45 कोटी रुपयाची व्हॅल्यू आहे आणि एक मूळ कर्ज किती दिलं आहे तर 40 कोटी. आता ते मूळ कर्ज जर 40 कोटी रुपयाचं MSC बँकेला परत मिळालं तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार त्याच्यात काहीही चूक नाही. हे कुणालाही विचारा. एक मुद्दा असा आहे की सहकारी कारखानदारी आत्ताच्या काळात किंवा प्रायव्हेट कारखानदारी सुद्धा आत्ताच्या काळात का तोट्यात येते आहे. मागच्या 5 वर्षात तर सहकार कारखानदारी बंद पडायचं कारण काय, तर केंद्र सरकारने ज्या पद्धतीचे निर्णय साखरेच्या बाबतीमध्ये, सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये किंवा प्रायव्हेट कारखान्याच्या बाबतीत घेतले, त्यामुळं पूर्णपणानं हा साखराचा धंदा आणि त्याच्यावर अवलंबून असलेला ऊस उत्पादक शेतकरी संपला. आता पाकिस्तानमधून मोदी साहेबांचं सरकार साखर आणतं आणि आपल्या देशात देतं. म्हणजे आपल्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसामधून निघालेल्या साखरेने काय पाप केलं. शरद पवार कृषी मंत्री एक असताना लक्षात सुद्धा घ्या. साखरेला भाव नाही मिळाला. पाकिस्तानातून कांदा येत होता, साखर येत होती. या तर म्हणजे ट्रेडशी नाही. संबंधित गोष्टी नाही. आहेत. या नाही. ट्रेडशी संबंधित नाही. गोष्टी नाही. त्याचं नाही. राजकारण नाही. किती करायचं हे तुम्ही नाही. म्हणजे शरद पवार या विषयावर कधी बोलताना दिसले नाही अशा पद्धतीने. आता मी बोलू आपल्याला, सांगा ना. आम्हाला आपण सांगा की आम्ही राजकारण कसं करावं. आता पवार साहेबांवरती काहीतरी विषयात म्हणतात की पाकिस्तानची बाजू घेतली. आता आम्ही त्याच्या बाबतीत खंडन केलं. पवार साहेबांनी बोलले की अशा बाबतीत मी कुठेही बोललो नाही. पाकिस्तानचा विषय आला तर ते फक्त भारतीय जनता पार्टीने बोलायचा. आम्ही म्हणलं की पाकिस्तानमधून का साखर आणली, इथले शेतकरी मेलेत का, इथं पण ऊस उत्पादन होतं, इथं पण साखर निर्माण होती. आम्ही म्हणलं की पाकिस्तानहून कांदा का आणला, तर इथं कांदा उत्पादक शेतकरी मरतोय. तर तुम्ही पाकिस्तानच्या बाबतीत बोलू नका, तुम्ही मागही आणला होता. आणि त्यांनी मात्र पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आम्ही विरोधक पाकिस्तानचे आम्हीच आहोत हे दाखवायचं आणि त्याच्यातून देशभक्ती दाखवायची. अरे आम्ही काय करायचं हे तर तुम्ही सांगा. नाही नाही, तुम्ही तुम्ही हा विषय एक. आणि मी आपल्याला सांगतो एक, जी बोला तुम्ही. एक मिनिट. मुंडेजी. हा. मुळामध्ये मला 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 तर असं कुठेही आठवत नाही की आदरणीय साहेब देशाचे कृषी मंत्री असताना पाकिस्तानमधून कांदा आणावा लागला असं मला तर कुठं आठवत नाही. मला खात्रीशीर सांगता येणार नाही. जाऊ दे, आपण तो कारण मुद्दा 6-7 बाजूला वर्षापूर्वीचा ठेवूया. हा विषय. मला 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 खात्री- धनंजयराव, तुम्हाला मला एक जरा व्यक्तिगत प्रश्न विचारावा असं वाटतो की महाराष्ट्राची प्लीज. 3 महत्त्वाची घराणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2-3 दशकांमधून, म्हणजे पवार घराणं तर त्याच्या आधीपासून गाजताना आपण पाहिलेली आहेत. पवार घराणं असेल, ठाकरे घराणं असेल, मुंडे घराणं असेल, या तिन्ही घराण्यांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे तिन्ही घराण्यामध्ये पुतणे आणि काका असं राजकारण होताना दिसलं. आपण पाहिलं की ठाकरे घराण्यातील राज ठाकरे हे काकांची मतभेद होऊन बाहेर पडले. आपण स्वतः गोपीनाथरावांशी मतभेद होऊन वेगळ्या पक्षामध्ये आलात. आणि आता अजित पवार हे आपल्या काकांशी त्यांचं मतभेद झालेत की काय अशा पद्धतीची चर्चा होती. कारण त्यांनी न विचारता राजीनामा दिला, यामुळे ही चर्चा झाली. आणि त्या संदर्भात शरद पवार यांनी तसं वक्तव्य केलं, त्यामुळे ती गोष्ट स्पष्ट झाली. तुम्ही मला सांगा की हा जो तणाव आहे, कौटुंबिक तणाव राजकीय घराण्यांमधला, तो दिवसेंदिवस वाढत चाललाय की पुत्रप्रेम या सगळ्याला कारणीभूत ठरतं? तुम्ही काय सांगाल? पहिला म्हणजे तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतो. पवार परिवारामध्ये कसल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. दादांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आपल्या दैवतावर, आपल्या काकांवर, फक्त त्या बँकेच्या संचालक मंडळात माझं नाव असल्यामुळं ती PIL झाली म्हणून FIR झाली आणि FIR झाली म्हणून ईडीचं कारवाई झाली. आणि पवार साहेबांचा संबंध नसताना ईडीने पवार साहेबांचं नाव सुद्धा FIR मध्ये घेतलं.
एवढा उद्विग्न म्हणजे स्वाभाविक आहे, त्यांच्या जागी कुणी असलं तरी बरोबर. त्या आदरापोटी, त्या श्रद्धेपोटी, त्या प्रेमापोटी किंवा नको माझ्यामुळं जर पक्ष काही कारण नसताना मी काही केलं नाही, माझा कुठं काही अर्थार्थी संबंध नाही आणि अशी सगळी परिस्थिती असताना मला तर बदनाम करतातच आहे, माझ्यावर तर केसेस चालूच आहेत, पण माझ्यासोबत ज्या पवार साहेबांचा संबंध नाही त्यांचं नाव आल्यानंतर त्या व्यथित मनस्थितीत, उद्विग्न मनस्थितीत दादांनी कुणालाही न सांगता राजीनामा दिला. स्वाभाविक आहे ना, कुठलाही विषय झाला. आता मला एक सांगा, आपल्या सुद्धा माध्यमांनी आता केलं की 25,000 कोटीचा घोटाळा. कुठून आणला 25,000 आकडा? कुठून आणला सांगा ना. आपण माध्यम पण एक लक्षात घ्या, माणसातल्या माणसाला माणसात ठेवा ना. नाही पण ईडीच्या प्रेस नोट मधला हा आकडा आहे. 11,000 कोटी. हा काय आमच्या स्वतःच्या बुद्धीतलं नाही. मला आता हे बघा, कुठल्याही माध्यमांनी, जर्नलिझमनी आम्हाला सुद्धा सभागृहामध्ये बोलताना वर्तमानपत्राच्या बातमीवर बोलता येत नाही. बरोबर. आपण तर जबाबदार या लोकशाहीतले चौथे स्तंभ आहोत. जर्नलिझममध्ये सुद्धा वर्तमानपत्राची बातमी इलेक्ट्रॉनिक मीडिया कॅरी करतो आणि ते म्हणतात की वर्तमानपत्राच्या आधारावर आम्ही 25,000 कोटी केली. एखाद्या वर्तमानपत्राने जर ती बातमी खोटी दिली असेल, आकडा खोटा दिला असेल, तर तो तुम्ही कॅरी करायचा. ज्या बँकेचे डिपॉझिटच 11,000 कोटी आहेत त्याच्यात 25,000 कोटीचा भ्रष्टाचार. 70 संचालक आहेत, नाव फक्त अजित पवारांचं. त्या कारखान्याचे संचालक विजयसिंह मोहिते पाटील पण आहेत. पृथ्वीराज देशमुख नाही, माझा भारतीय जनता प्रश्न पार्टीचे आमदार. जरा तुम्ही टाळतात असं दिसतंय धनंजयराव. संचालक एक मिनिट, मी टाळत नाही. आता तुम्ही एक मिनिट, तुम्ही वेगळा विषय काढला म्हणून मी आपल्याला सांगतो स्पष्टपणाने, 17 संचालक यात होते. आता अशा मानसिकतेमध्ये तुमचं असं म्हणणं आहे की दादांचं आणि पवार साहेबांचं कुठेतरी अंतर आहे. बिलकुल नाही. साहेबांच्या प्रेमापोटी, प्रचंड श्रद्धेपोटी आणि साहेबांचं नाव कुठंतरी दादांना वाटलं की आपल्यामुळं या ईडीच्या FIR मध्ये आलं आणि ती उद्विग्नता, ती मानसिकता, ते नैराश्य दादांना सहन झालं नाही. त्यामुळे कुणालाही सांगितलं नाही आणि राजीनामा दिला. प्रेमापोटी दिला, अंतर आहे म्हणून नाही. एक दुसरा विषय आहे की एक लक्षात घ्या, कधीही पवार साहेबांनी आपल्या परिवारामध्ये राजकीय संधी द्यायच्या अगोदर इतर लोकांना अगोदर राजकीय संधी त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे दिली. मग आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय मोहिते पाटील साहेब असतील, आदरणीय RR पाटील साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, किती नावं घ्यायचे, जे गणेश नाईक साहेब असतील, जयदत्त क्षीरसागर असतील, मनोहर नाईक साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील. एक लक्षात घ्या, असं कुठं नाहीये की परिवाराच्या संदर्भातच फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चालते. त्यामुळे हा विषय संपला. आता राहिला ठाकरे आणि मुंडे कुटुंबाचा. आता ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत का अंतर पडलं, काय झालं हे मला सांगता येणार नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि माझ्या बाबतीत तुम्ही जे म्हणलात की मी मुंडे साहेबांना सोडलं, मी मुंडे साहेबांना सोडलं किंवा आमच्या घरात माझ्यामुळे अंतर पडलं, बिलकुल नाही. मुंडे साहेबांनी 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर माझ्या नावाची घोषणा केली. त्याच्यानंतर मुंडे साहेबांना, स्वर्गीय मुंडे साहेबांना या ठिकाणी असं वाटलं की माझ्याऐवजी पंकजाला द्यावी. ती आम्ही उमेदवारी स्वीकारली. आम्ही कुठेही विरोध केला नाही. आम्ही ताकदीनं आमच्या बहिणीला निवडून आणायचा प्रयत्न केला आणि चांगल्या मताने निवडून आणलं. त्यामुळं मतभेद व्हायचा विषयच नाही. नगरपालिकेच्या क्षुल्लक राजकारणापायी साहेबांनी, स्वर्गीय मुंडे साहेबांनी भगवानगडावर जाऊन भावाशी रक्ताचं नातं तोडण्याची घोषणा केली 40-50 हजार लोकांच्या मध्ये, की माझ्या मोठ्या भावाचं रक्ताचं नातं तुटलं. आणि भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सांगितलं की माझ्या वडिलांचा आणि धनंजयचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही. मग त्यामुळं हे बघा, आम्हाला काय खलनायक केलं की आम्ही गद्दारी केली, आम्ही खलनायक, असं नाही आहे. आणि स्वाभाविक आहे की मला तर सगळ्यात जास्त वेदना आहेत, वाईट वाटतं. बरोबर नाही, कुटुंब एकत्र राहू शकलं. आम्हाला आमच्या काय, माझ्या वडिलांची आणि माझी काय राजकीय अपेक्षा बिलकुल नव्हती. स्वर्गीय मुंडे साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करावं एवढंच एक स्वप्न माझ्या वडिलांनी आणि मी राजकारणात पाहिलं. कुठलीही महत्वाकांक्षा ठेवली नाही. पण स्वाभाविक आहे की नंतर काय अशा गोष्टी घडल्या मला ते सांगता येणार नाही, तो विषय नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, पवार परिवारामध्ये असा कुठलाही मतभेद नाही, असं काहीच नाही.
याचा राजकीय फायदा राष्ट्रवादीला होतोय का? हे भावनेचं राजकारण पुढे जाऊन काय वळण घेत आहे लवकरच कळेल आपल्याला. यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.